व्यापाऱ्यांचा कांदा असोसिएशननं सोमवारी 25 मे पासून कांदा आणि धान्य लिलावात सहभागी होणार नसल्याचं पत्र सरकारला दिल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय। व्यापाऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे। कांद्याला तर भाव नाही आणि मार्केटमध्ये कांदा आणायचा तर त्याच्यात डिझेलचा बी प्रॉब्लेम आलाय। डिझेलचे पण भाव वाढले आणि डिझेलचं पूर्ण तुटवडा निर्माण झालाय। तर आम्ही ह्या परिस्थितीत कसं जगायचं, कसं काम करायचं? तर दुसरीकडे इंधन तुटवड्यामुळे व्यापारी वर्गाला ट्रकची कमतरता भासते। त्यामुळे पुरवठा साखळी सुरळीत करण्यासाठी सरकारनं ट्रक उपलब्ध करून देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली। आणि सध्याच्या परिस्थितीला बघितलं तर डिझेल पेट्रोलची उपलब्धता नाही आणि त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन साठी परराज्यात पाठवण्यास ट्रक उपलब्धता होत नाहीये। आणि याच कारणामुळे जर आपला कांदा घेतलेला कांदा असेल, कडधान्य असेल, हे घेऊन आणि त्याची सप्लाय चेन अतिशय थांबलेली, तर यासाठी सरकारने आम्ही त्या संदर्भात बाजार समितीला पत्रव्यवहार केलेला आहे का जर वेळेवर आम्हाला ट्रका मिळणार नसेल तर आम्ही लिलावाच्या कामकाजात सहभागी होऊ शकत नाही। लासलगाव बाजार समितीच्या व्यापारी असोसिएशननं आपल्या परिपत्रकात काय म्हटलंय पाहूया। राज्यातील इंधन तुटवड्यामुळे ट्रान्सपोर्ट एजंटकडून व्यापारी वर्गास वाहतुकीसाठी ट्रकचा पुरवठा अत्यंत कमी प्रमाणात होतोय। त्यामुळे व्यापाऱ्यांना दैनंदिन लिलावात खरेदी केलेला शेतीमाल परराज्यात आणि इतर बाजारपेठांमध्ये वेळेत पाठवण्यास अडथळे येत आहेत। त्यामुळे व्यापारी वर्गास नवीन शेतमाल खरेदीस आर्थिक अडचणी येत आहेत आणि याच अडचणी विचारात घेऊन बाजार समितीमार्फत शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करावा, परिस्थिती सुरळीत होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी कांदा व्यापाऱ्यांनी केली। मागण्या मान्य न झाल्यास 25 मे पासून लिलावाच्या कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतलाय। एकीकडे सरकार कांदा विकत घेत नाहीये तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनीही पाठ फिरवली। त्यामुळे पुन्हा एकदा कांदा फेकण्याची वेळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर येणार की काय अशी भीती व्यक्त करण्यात येते। त्यामुळे सरकारनं व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर तातडीनं तोडगा काढून ही कोंडी फोडण्याची गरज आहे। अजय सोनवणे, साम टीव्ही, मनमाड।